अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते. मंडळींनो, आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. आणि आशा करते की आजपासून गुरुपौर्णिमेला 11 दिवस राहिले आहेत. आणि कालच्या व्हिडिओ पाहिल्यामुळे किंवा खूप लोक ना जर 21 दिवसांची सेवा करायला नाही जमली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त, त्यांनी नक्कीच आवर्जून, आज गुरुवार आहे, गुरूंचा वार आहे, आपल्या स्वामींचा वार आहे, दत्त महाराजांचा वार आहे. आजपासून तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत 11 दिवसांची कुठलीही सेवा मनोभावे श्रद्धेने चालू करा, संकल्पयुक्त चालू करा. नक्कीच आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त काही ना काही सेवा आपल्या स्वामीच्या चरणी, दत्त महाराजांच्या चरणी रुजू करायचीच आहे. आणि सेवा खूप लोकांनी चालू केली पण असेल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळींनो, आपण रोजच्या व्हिडिओमध्ये खूप उपाय, तोडगे आणि सेवा पाहत असतो. म्हणजे कधी लक्ष्मी प्राप्तीची सेवा पाहतो, कधी आपण कर्ज उतरण्यासाठी सेवा पाहतो, कधी आपल्या आयुष्यामध्ये जे काही चालू आहे, जे काही संकट समस्या चालू आहेत किंवा काही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काही म्हणजे विविध प्रकारच्या सेवा आपल्या चॅनलवरती पाहत असतो, व्हिडिओमध्ये पाहत असतो. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ जो मार्ग आहे, या मार्गामध्ये फक्त आणि फक्त पारायण सेवाच नाही, तर विविध प्रकारचे विभाग सुद्धा आहेत. म्हणजे विवाह संस्कार सुद्धा, म्हणजे विवाह बाबतीत, म्हणजे विवाह जुळवून देण्याचे सुद्धा विभाग आहेत. नंतर बाल संस्कार विभाग आहे, त्याचप्रमाणे आरोग्य विभाग सुद्धा आहे. तुम्हाला आजच्या थंबवरून कळालं असेलच की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला, ज्यांना कोणाला, तुम्हाला, तुमच्या घरामधले कोणा व्यक्तीला किंवा मित्रमंडळी, नातेवाईक कोणीही असेल, त्यांनी शेजारी असतील, कोणालाही जर हृदय विकाराचा त्रास असेल, हृदय रोगाशी संबंधित काही समस्या असतील किंवा भविष्य काळामध्ये आपल्याला कधीही हृदय विकाराचा किंवा हृदय रोगाचा काही त्रास होऊ नये असं जर वाटत असेल, तर नक्कीच सांगेल की आज जी सेवा सांगणार आहे, जो उपाय सांगणार आहे, तो अतिशय प्रभावशाली असणार आहे. आणि एवढी तुम्हाला, म्हणजे मीच नाही, परमपूज्य गुरुमाऊलींच्या तोंडातून हे वाक्य निघालं आहे, त्यांच्या मार्गदर्शन त्यांनी सांगितलं आहे किंवा जो कोणी आज जी व्हिडिओमध्ये सेवा सांगणार आहे, ती सेवा जर तुम्ही हृदय विकारावरती केली किंवा जर हृदय रोगावरती केली, समस्या असेल त्याच्यावरती जर केली, तर नक्कीच भविष्यामध्ये किंवा आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला हृदय रोगाचा त्रास होणार नाही. भविष्यामध्ये ही परमपूज्य गुरुमाऊलींनी शाश्वती दिलेली आहे. त्याच्यामुळेच ती सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थला देखील विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, हृदय विकार हा काही साधा सुद्धा रोग नाही आहे. आणि तुम्ही असं नका समजू की आपल्या, म्हणजे फक्त वयस्कर मंडळींना किंवा वय झालेल्या व्यक्तींनाच हा हृदय विकाराचा त्रास किंवा हृदय रोगाचा त्रास होऊ शकतो, असं नाही. आजकालच्या मागच्या तुम्ही जर काही बातम्या पाहिल्या असेल किंवा न्यूज पाहिलं असेल, ऐकल्या असतील, तर नक्कीच 8वीच्या विद्यार्थिनीला क्लासरूममध्ये बसल्या बसल्याच शिक्षणचा, म्हणजे क्लासरूममध्ये क्लास चालू असतानाच तिला हृदय विकाराचा झटका आला. किंवा अशी पण न्यूज ऐकली असेल किंवा म्हणजे क्रिकेट खेळतानाच एखाद्या तरुण वयातल्या मुलाला हृदय विकाराचा झटका आला आणि तो तिथेच हे झाला, म्हणजे तो गेला. अशा प्रकारचे भरपूर असे आहेत केसेस की, म्हणजे असं नाही म्हणता येणार की फक्त वयस्कर मंडळींनाच हा हृदय रोगाचा किंवा हृदय विकाराचा काही समस्या किंवा त्रास होऊ शकतात, असं नाही. पहिलेच्या काळी होतं असं म्हणायचं की नाही, वयस्कर माणसांनाच हा त्रास होऊ शकतो, कारण की त्यावेळेस खानपान वगैरे सगळं काही चांगलं होतं, खूप शुद्ध होतं, चांगलं होतं. पण आजकालचं खानपान जर पाहिलं तर जंक फूडकडे जास्त कल आहे. आपल्या लहान पोरांपासून वयस्कर मंडळींपर्यंत विविध प्रकारचे जंक फूड आलेले आहेत. त्याच्यामध्ये सांगायला, म्हणजे काही सांगायलाच नको असे भरपूर प्रकारचे जंक फूड आलेले आहेत. आणि त्याच्याकडेच खूप लोकांचा जास्त कल आता आहे, कारण की ते चवीला चांगले चटपटीत लागतात म्हणून जंक फूडकडे जास्त लोक कल करतात आणि शाकाहारीकडे कमी वळतात. हिरव्या भाज्या खाणे किंवा मोड आलेली कडधान्य खाणे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ते कमी प्रमाणात आहेत. आपल्या मुलांना सुद्धा याची ओळख खूप लोक करून देत नाहीत. म्हणजे हिरव्या पालेभाज्या असतील, फळं असतील किंवा कडधान्य असतील, हे त्यांच्या टिफिनला सुद्धा आजकालच्या मुलांना दिसत नाहीत. एवढी परिस्थिती वाईट आहे आजकालची. आणि या जंक फूडमुळेच आजकाल खूप प्रमाणामध्ये, म्हणजे जंक फूड तर आहेच, खानपान तर आहेच, त्याचबरोबर धावपळ, शरीराला आराम नसणे. कारण की लहान मुलांपासून सुद्धा सांगते, सकाळी 5ला उठावं लागतं, 6ला बस येते, बसवाल्याची मुलं असतील 6ला बस येते आणि ते आल्यानंतर दिवसभर, सकाळी जो मुलगा तो दुपारी येतो, दुपारी आल्यानंतर लगेच ट्युशनला जाणे, क्लासला जाणे, विविध प्रकारचे क्लासेस असतात आजकाल. ते करून आल्यावरती होमवर्कला बसते, होमवर्क झाला की जेवण करणे, जेवण केलं की एक तर मोबाईल किंवा टीव्ही, बाहेर जायला खेळायला तर काही वेळच नाही. आणि त्याच्यानंतर एक झोपायला जाणे, झोप झाली तर ठीक आहे, तर नाही तर मग स्ट्रेस, अभ्यासाचा स्ट्रेस, तब्येतीला आराम नाही, कुठला दुसरा शांतपणे विचार करण्याची वेळ नाही. आणि हीच समस्या मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात व्यसन वाढलेलं आहे. व्यसन म्हणजेच काय, सिगरेट, दारू, मद्यपान करणे आणि मांसाहार करणे खूप प्रमाणामध्ये. आणि रात्रीचं जागरण आजकालचं फॅड झालं आहे. खूप लोकांना असं वाटतं की रात्री जागरण करणं म्हणजे एक स्टाईल झाली आहे, म्हणजे रात्री जागलं तर म्हणजे खूप आपण त्याच एका नवीन जनरेशनमध्ये येतो आणि सकाळी उशिरा उठणे हे एक नवीन फॅडच निघालं आहे आजकालचं.
त्याच्यामुळे सांगेल किंवा उगीच जे आपले म्हणतात ना, आता मी तुम्हाला सांगते की माझी जी सासूबाई आहे त्यांच्या आई अजून सुद्धा 80च्या वरती क्रॉस झाले असेल त्यांचं वय, अजून सुद्धा ठणठणीत आहे. स्वतःची कामं स्वतः करतात. अजून त्यांना पूर्ण स्पष्ट दिसतं सुद्धा, कारण की त्यांचं खानपान आणि त्यांचं मोजकंच खाणं आणि वेळेवर उठणं करणं सगळ्या गोष्टी वेळेवरती आहेत. अजूनही नवल वाटतं. ती जुनी व्यक्ती अजूनही ते नियम पाळते. सकाळी 5ला उठणे असेल, मोजकंच खाणं असेल, वेळेवर दुपारी झोप घेणे, या सगळ्या गोष्टी आता म्हणजे उगीच हे जुने लोकं आजपर्यंत एवढं वय झालं तरी ठणठणीत किंवा कुठलेही आजार त्या आजीला अजून सुद्धा नाही आहे. मी एवढं सुद्धा सांगू शकते. कौतुक वाटतं मला. आणि आजकाल आपलं जर जनरेशन पाहिलं तर खूप कमी वयामध्ये मोठमोठे आजार आपल्याला झाले आहेत. लहान-लहान मुलांना डायबिटीज सारखे आजार व्हायला लागले आहेत. हे सगळं आणि सगळं आपलं खानपान आणि आईने पोटात असताना मूल किंवा बाळ पोटामध्ये असताना काय काय खाल्लं आहे, पिल्लं आहे त्याचा सुद्धा परिणाम त्या गर्भातल्या मुलांवरती, जन्मलेल्या मुलांवरती नंतर होत असतो. त्याला व्यवस्थित ते पोषण तत्व मिळाले असतील की नसतील ते आपल्या आईच्या खानपानावर सगळ्या गोष्टी असतात. आणि मी एकच सांगेल की बघा, एका जी कुटुंबातली जी प्रमुख व्यक्ती आहे, एकतर आई आणि वडील, या दोघांच्याच हातामध्ये असतं आपल्या मुलांचं भविष्य घडवणं. त्याला चांगल्या गोष्टींची ओळख करून देणं आणि किंवा वाईट गोष्टीच्या लावणं हे फक्त आपल्या आई-वडिलांच्या हातामध्ये असतं, एवढं सांगेल. कारण की सगळ्यात मेन सांगेल आईची घरामध्ये मुलांसोबत दिवसभर असते किंवा मिस्टरांचा डबा करतो आपण, सगळ्या गोष्टी करतो. त्याच्यामध्ये एक स्त्री ही सकाळी उठून ते टिफिनमध्ये मुलांचे किंवा मिस्टरांचे काय देते, त्यांना जेवणामध्ये काय वाढते, हे सगळं काळजी आपल्याला स्त्रियांनाच घ्यावी लागत असते. कारण की त्यांचा काय टिफिन उचलणे, स्कूलला जाणे किंवा ऑफिसला जाणे एवढंच असतं. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे हे घरातल्या स्त्रियांनाच जास्त महत्त्वपूर्ण आहे. त्यांनीच घेतली पाहिजे, मी एवढं सांगू शकते. आणि त्यात पुरुष मंडळी सुद्धा व्यसनाच्या आहारी न जाता शाकाहारी, शुद्ध शाकाहारी राहावं, निर्व्यसनी राहावं. बघा, आयुष्य किती खूप सुंदर असं जगता येईल तुम्हाला. आणि खरं सांगते, मांसाहार आणि शाकाहार या दोन व्यक्तींना तुम्ही जर पाहिलं पडताळून, तर खरं सांगते मांसाहार करणाऱ्या व्यक्तीच्या म्हणजे पडताळणी केली तर शाकाहारी व्यक्ती ही खूप शांत, सोज्वळ, आध्यात्मिक मध्ये असणार आणि तिचा विचार करण्याची पद्धत, राहणीमान सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रगती तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर मांसाहार व्यक्ती जर कोणी व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला कळेलच, मांसाहार करणारी व्यक्ती जास्त प्रमाणात चिडचिड करते, तिला खूप जास्त प्रमाणामध्ये धाप लागते, घाम येतो आणि ह्या ज्या गोष्टी मला तरी वाटतं पोट साफ न होणे या सगळ्या गोष्टी मांसाहारामध्ये येतात. आणि त्यातल्या त्यात म्हणजे खूप प्रमाणामध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना जर पाहिलं तर त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आजारपण जास्त दिसून येतं. तर अशा प्रकारे मी सांगेल की म्हणून आपले स्वामी म्हणजे परमपूज्य गुरुमाऊली असेल किंवा स्वामींच्या मार्गात हे सांगतात की बा शाकाहारी राहा, मांसाहार करू नका. मांसाहाराने काही सुद्धा मिळत नाही. त्या निर्जीव प्राणाला मारून काही सुद्धा मिळणार नाही आहे. आता विषय वाढत चालला कारण की हा विषय साधा सुद्धा नाहीये, खूप सारे बोलण्यासारखं याच्यामध्ये आहे. आता आपण सेवा जाणून घेऊया पटकन. पुन्हा तुम्ही म्हणताल की ताई व्हिडिओ खूप मोठा झाला. तर आता हृदयविकाराचा जर काही त्रास असेल तर नक्कीच आवर्जून काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यावरती प्रभावशाली सेवा म्हणजेच काय, श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र. अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. सर्व स्तोत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ हे स्तोत्र मानलं गेलेलं आहे, श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र. या स्तोत्राची महती म्हणजेच काय तर बा, हे जे स्तोत्र आहे तुम्हाला याच्यामध्ये सगळं सुरुवात, हे जे स्तोत्र तुम्ही जर आणलं ललिता सहस्रनाम स्तोत्र, तुम्हाला केंद्राचं जे काही शॉप आहे तिथे मिळून जाईल. फक्त देणगी मूल्य 15 रुपये आहे. 15 रुपयाची तुम्हाला ही पोथी आणायची आहे, पण खूप जास्त प्रभावशाली आणि प्रभावकारी आहे बरं का. ही हृदयरोगावरती सर्व दृष्टीने ही खूप जास्त उपयोगी अशी ही पोथी असणार आहे. कारण की श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व स्तोत्रामध्ये श्रेष्ठ ठरलेलं आहे. सर्व वाग्देवतांनी ललिता सहस्रनाम रचलेलं आहे. याचं पुण्य म्हणजे काही तुम्हाला सांगते की बा हे म्हणजे किती महत्त्वपूर्ण आहे आणि कसं कोण वाचतं तुम्हाला हे सांगतं. असं नाही की सामान्य माणूस, असंच नाही. तर हे हयग्रीव जे म्हणतात, हे अगस्त्य ऋषी, ब्रह्मा, विष्णू, महेश तसेच मंत्रिणी आणि सर्व शक्ती हे सहस्रनाम देवीचा कृपा प्रसाद मिळावा म्हणून पठण करत असतात. एवढं हे प्रभावशाली स्तोत्र आहे. त्याचबरोबर या सहस्त्रनामा या पोथीमध्ये एकूण 3 अध्याय दिलेले आहेत. पहिल्या अध्यायामध्ये भगवान हयग्रीव आणि महर्षी अगस्ती यांच्या संवादात सहस्त्रनामाचे उपातघात प्रकरण आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये श्री ललिता देवीचे सहस्त्रनामे म्हणजे 1000 नावे दिलेली आहेत. त्याचे 183 श्लोक आहेत. तिसऱ्या अध्यायामध्ये सहस्त्रनाम पठणाची फलश्रुती दिलेली आहे. त्याचे 87 श्लोक आहेत. हे एकूण संपूर्ण स्तोत्र 320 श्लोकांचे आहे. ज्यांना श्री ललिता सहस्रनामाचा नित्य नियमित जप पठण करायचे असेल हे पण सांगितलं आहे. किंवा आता मी तुम्हाला सांगेल की ही जी पोथी आहे, ज्यांना कोणाला खूप जास्त प्रमाणामध्ये हृदयविकाराचा त्रास आहे, समस्या आहे,
किंवा होऊ नये असं वाटत असेल तर त्याने नित्य नियमाने या पोथीचं पठण करावे. नाहीतर काही काही शुभ दिवनी सुद्धा रोज नाही पठण करता तर काही काही शुभ दिवस पण असतात, त्या दिवशी सुद्धा तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता. आता तुम्हाला सांगते की कधी कधी वाचायचं आहे. आता ज्यांना हे स्तोत्र नित्य पठण करता येणार नाही त्यांनी शुभ दिनी याचा पाठ करावा. कोणत्या शुभ दिनी ते सांगते. पुण्य दिवस, जो काही पुण्य दिवस असेल म्हणजे शुभ दिवस त्या दिवशी तुम्ही याचं स्तोत्राचं पठण करू शकता. दरमहा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तो संक्रांत दिवस वर्षात 12 वेळा येतो, त्या दिवशी तुम्ही ह्याचं पठण करू शकता. सर्वात मोठा दिवस 22 जून व सर्वात मोठी रात्र 22 डिसेंबर. त्यानंतर 3 जन्मतीर्थाचे दिवस, म्हणजे आपले जे काही मेन म्हणतात ना की तारखेनुसार आपण ज्या तारखेला म्हणजे तिथीनुसार जन्मतो त्या दिवशी आपण वाचू शकतो आणि तारखेनुसार सुद्धा आपण वाचू शकतो. त्यानंतर स्वतःचा जन्म, पत्नीचा जन्म, मुलीचा जन्मदिवस किंवा जन्माचे जन्मक्षेत्र हे जे या दिवशी सुद्धा तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता. त्यानंतर शुक्ल पक्षातली नवमी जी प्रत्येक महिन्यामध्ये असते, नवमी, चतुर्दशी, शुक्रवार, विशेषतः पौर्णिमा फार महत्वाचा दिवस आहे. चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र हे शुभ दिवस आहेत. या दिवशी तुम्ही या स्तोत्राचं नियमितपणे पठण करू शकता, ज्यांना रोज शक्य नाही आहे. हे सहस्रनाम स्तोत्र संस्कृत असून त्यात देवीची म्हणजे ललिता देवीची 1000 नावे आहेत. प्रथम हे स्तोत्र वाचणं तुम्हाला थोडंसं कठीण जाईल, पण नियमितपणे जर रोज वाचलं तर नक्कीच तुम्हाला वाचण्यामध्ये ते सोपं जाऊ शकतं. त्याचबरोबर प्रतिदिनी ललिता सहस्रनाम पठण केल्याने सेविकेरांना प्रारब्धानुसार, ह्याच्यामध्ये दिलं आहे बरं का सगळं, प्रारब्धानुसार, मनोरथानुसार, उपासनेच्या तीव्रतेनुसार मधुर फलिते मिळतात, यात शंकाच नाही. श्री ललिता माता पुण्य फलप्रदा आहे. कारण की ह्या स्तोत्राची जी फलश्रुती तुम्ही ऐकली तर खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात हृदय विकारावरती तर खूप जास्त प्रमाणात आहे. आता हे मी स्वतःहून सांगत नाही आहे, तर बघा इथे सुद्धा दिलेलं आहे की हृदय विकारावर हे स्तोत्र रामबाण औषध आहे. म्हणून सांगते की ज्यांना कोणा हृदय विकार त्रास आहे, त्यांच्या घरामध्ये असं कोणी पेशंट असेल त्यांनी आवर्जून आता हे स्तोत्र कसं वाचायचं तुम्हाला सांगते. याला काही सुद्धा तुम्हाला बाकीचे नियम पाळायची गरज नाही आहे. फक्त मांसाहार वर्ज्य करायचं आहे आणि परान्न वर्ज्य करायचं, जर तुम्ही नियमितपणे हे स्तोत्र पठण करत असाल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर मग आता जो कोणी म्हणजे समजा तुम्हाला स्वतःला जर काही हृदयविकार त्रास आहे किंवा तुमच्या आईला, वडिलांना कोणाला त्रास असेल तर काय करायचं, एक तर हात वाचताना पोथी समोर ठेवायची, देवासमोर बसून वाचायचं आहे आपल्याला अधिष्ठानासमोर. एक तर काय करायचं, हात डोक्यावर ठेवून किंवा हृदयावरती ठेवून ह्या स्तोत्राचं पूर्ण पठण करायचं आहे. परत सांगते, डोक्यावर हात ठेवून आणि हृदयावरती हात ठेवून आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं आहे. श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र या पोथीचं पूर्ण पठण करायचं आहे. आणि त्याच्यात शाश्वती म्हणजे परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की जर नियमितपणे जर तुम्ही अशा प्रकारे जर ही ललिता सहस्रनाम पोथी पठण केली, ती क्रिया करून डोक्यावर किंवा हृदयावर हात ठेवून मनोभावे श्रद्धेने जर वाचली तर नक्कीच जीवनामध्ये आयुष्यात कधीही हृदय विकार हा त्रास होणार नाही, कुठली समस्या येणार नाही. जर कोणी व्यक्ती अशी असेल जिला ऑलरेडी हा त्रास आहे तर तिच्या हृदयावरती किंवा डोक्यावर हात ठेवून तुम्ही हे पोथी पठण करा. बघा त्यातून नक्कीच तिची सुटका होईल, तिची मुक्तता होईल त्या समस्यांमधून, त्या संकटामधून. शाश्वती आहे, परमपूज्य गुरुमाऊली दिलेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच आवर्जून ही पोथी खूप जास्त प्रमाणामध्ये सर्व दृष्टीने, आता सर्व दृष्टीने म्हणजे काय, मानसिक, आध्यात्मिक, शारीरिक अशा सर्व दृष्टीने ही पोथी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे नक्कीच ही पोथी सगळ्यांच्या घरामध्ये असायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला सांगते विविध ह्याचे फलश्रुती आहे, पण मोजकच तुम्हाला सांगते की नक्कीच या स्तोत्राचा पाठ जर प्रतिदिन खंड न पडता 6 महिने जर केला तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. हा सुद्धा याचा एक फलश्रुती आहे. कर्णी बाधा व भूत पिशाच बाधा इत्यादी संकटे दूर होतात या स्तोत्राचं नियमित पठण केल्यामुळे. बेकारी नष्ट होते, हरवलेली व्यक्ती परत येते. 1 महिना किंवा 6 महिने किंवा 1 वर्ष नियमित तुम्हाला या स्तोत्राचं पठण करावं लागेल. ज्या घरात या स्तोत्राचे पठण नित्य राहील त्या घरात सुख शांती नांदेल, कुटुंबातील सर्व व्यक्ती एकोपाने नांदतील, भांडणे मतभेद मिटून जातील. त्याचबरोबर तुम्हाला कळाले शत्रुत्वाचा नाश होईल, शत्रू मित्र होतील. आणि त्याचबरोबर 1 महिना त्रिकाळ या स्तोत्राचं पाठ केल्यास श्री सरस्वती प्रसन्न होऊन विद्येत, जर विद्यार्थी दशेतील कोणी विद्यार्थी पाहत असतील हा व्हिडिओ, ज्यांना वाचता लिहिता येतं त्यांनी नक्कीच या स्तोत्राचं पठण करा. त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. कसं तर जे कोणी विद्यार्थी दशेतील व्यक्ती आहेत, मुलांना आपल्या वाचायला लावा हे स्तोत्र. 1 महिना किंवा दिवसभरामध्ये 3 वेळेस जर ह्या स्तोत्राचं पाठ केल्यास सरस्वती माता प्रसन्न होते आणि विद्येत घवघवीत यश मिळतं. बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती वाढेल, वादविवादात सहज यश मिळू शकतं.
हा पाठ करणारा विद्यार्थी, अध्यापक, लेखक यांच्यावर सरस्वतीची नेहमी कृपा राहील. अशा प्रकारे सगळं चहू बाजूंनी अतिशय उपयुक्त अशी ही पोथी आहे ललिता सहस्त्रनाम. फक्त हृदयविकारावर, आरोग्याच्या बाबतीत म्हणजे सगळ्या प्रकारचे जे काही समस्या असेल आरोग्याच्या, त्याच्यावर अतिशय रामबाण उपाय म्हणजे श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र. खरंच घेऊन या. आपल्या घरामध्ये ₹15 तुम्ही इकडे-तिकडे अशी सहज खर्च करतात आणि एकदा नक्कीच, भले तुम्हाला नसेल आता याच्या पहिले तुम्ही काही डॉक्टरची ट्रीटमेंट चालू असेल, सगळ्या गोष्टी चालू असेल, त्या चालूच राहू द्या. पण ही सुद्धा सेवा मनोभावे श्रद्धेने करून बघा एकदा आणि करत राहा. आपल्या घरामध्ये नक्कीच जे काही तुम्हाला सांगितलं, की भविष्य काळामध्ये कधीही हृदयविकारचे त्रास किंवा कुठल्याही समस्या कधीच उद्भवणार नाहीत तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला सुद्धा. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.